लांबून आलं मला पिण्यासाठी पाणी दे. पाणी दे म्हणल्यानंतर असणारी अक्का मायेवा लागली होती बोलायला. कृष्णा नदी दोन्ही दरडाने लागली व्हायला. त्यात जाऊन पाणी पिजा म्हणल्यानंतर त्या वेळेला त्या जाऊन पाणी पिजा गोपन हरे अक्का मायेवाला म्हणतो या. अक्का मायेवाला लागला बोलायला अगं अक्का रागात ठिकाणं बोलत असेल म्हणला. होय त्या अंडेली शिदुरी तर उतरून घे. त्यावेळी अक्का मायवा लागली होती बोलायला. तुझी शिदुरी ताजा कावळ्या कुत्र्यासनी खाऊन दे मला काय नको म्हणल्यानंतर जेव्हा वाईट वाटलं असणाऱ्या गोपान हरीला देवा त्या वेळेला गोपन हरी लागला बोलायला. हे अक्का माझा नंदी कुठं बांधू सांग तुला. म्हणल्यानंतर असणारी अक्का मायेवा लागली सांगायला गावाच्या मधाला पार कट्ट्याला तुझा नंदी देवा त्या ठिकाण्याला गावाच्या वळील्या
गोपाना हरीला गोपाना बिया हरी बाबू डांगेवाला माझ्या जीवाचा मैत्र झाला तानाजी शाहीर आला जीवा भावाचा मैत्र हे अक्का माझा नंदी कुठं बांधूच सांग म्हणल्यानंतर असणारी अक्का मायवा त्या वेळेला अक्का मायवा लागली होती बोलायला गावाच्या वळीला बाजूला धर्मशाळेला धर्मशाळेला तुझा नंदिनीनो बांध म्हणल्यानंतर त्या वेळेला इथून मोर कुठला भाऊ बहिणीला अनाथ राहील का दिशाला आणायला जातोय ऐकून म्हणणार पहिलं बहिणीला आणलं लग्नात पहिलेच वांधत होतो बरोबर आहे त्यावेळी बरे का गोपन हरीला वाईट वाटलं होतं देवा हा जीवाला हा वाईट वाटलं असणाऱ्या गोपाळ हरीच्या जीवाला पाणी आलं होतं देवा त्याच्या डोळ्याला त्या वेळेला वाईट वाटलं जीवाला आलं पाणी या डोळ्याला गोपाना बिया हरी गेला बघाया गोला अरे वाडिया बना अरे वाडिया बनाला राजा या देवा गोपाल हरीला वाईट वाटलं वाईट वाटलं देवा त्या ठिकाण्याला माझ्या बहिणीने माझा मोठा अपमान केला अपमान केलाय म्हणून साठी असणाऱ्या गोपाळ हरीने त्या वेळेला काही दिशा रडत निघून गेला अरवाडी देवा राणाला आरवाडी रानाला जसा गेला एवढ्या चावदीला असणाऱ्या तान्या भिरू देवानं त्या वेळेला मित्रानं पाहिला आणि गोपान हरीच लाल भडक झालेलं डोळं लाल भडक झालेलं डोळं नेत्रानं पाहिलं आणि या तान्या भिरू देवानं त्या वेळेला काय लागला होता बोलायला अरे हे म्हणला गोपान हरी हा. गेलेल्या कामाचं काय झालं सांग लवकर आपल्याला सांग लवकर आपल्याला म्हणल्यानंतर असणाऱ्या गोपाल हरीने देवा सांगायची सुरुवात त्या वेळेला बोला ह्याला बघा लागला सांगा ह्याला बघा लागला हे बोलायला लागला बघा सांगायला लागला बोलायला लागला बघा बोलवायला हरीला
तान्या बिरदेवाला काय सांगू लागला? सांगायला लागला होता एवढ्या चौथीला त्या वेळेला. काय सांगू देवा तुम्हाला, माझ्या बहिणीने माझा मोठा अपमान केलाय. हे अक्का मला पिण्यासाठी पाणी दे. पाणी दे म्हणल्यानंतर मला म्हणली कृष्णा कोयना नदी दोन्ही दरडानं लागली हवायाला. तिथं जाऊन पिजा म्हणते. शिदुरी अक्का उतरून घे म्हणल्यानंतर लागली होती सांगायला कावळ्या कुत्र्याला दे टाकून त्या वेळेला. कावळ्या कुत्र्याला टाकजा म्हणल्या. नंदी मला कुठं बांधू म्हणल्यावर धर्मशाळेला बांधा म्हणते. असं देवा म्हणल्यानंतर वाईट वाटलं माझ्या जीवाला, म्हणून मी आलोय देवा परत त्या वेळेला. बोला याला गेला गा, सांगा याला गेला गा, याला गेला गा, सांगा याला गेला गा. मंडळाचा झालेल्या या वळीला गा, उद्या ताज्या या हाताने गा. ताज्या या बोटाने गा, ताज्या या बोटाने गा. लावलं माझ्या या मंगळाला. माझ्या या वतीने गा, आम्हाला मी आम्हाला गा, जातो माझ्या या वाटेला गा, वरी सुटल्या जाग्याला. जवा बघतीस तू माझ्या मला आमदार झाल्यासारखं वाटत. जवा बघतीस तू माझ्या मला आमदार झाल्यासारखं वाटत. तर काय करायला? एवढ्या चौधीला गोपाल हरीचं बोलत तान्या गुरुदेवानं ऐकून घेतलं त्या वेळेला. अरे म्हटलं माझ्या गोप्पान हरीला रेडिओलाय. रडिवलाय तसं माझ्या बहिणीला रडिवल्याशिवाय त्या वेळेला परत मागे येणार नाही असा या तान्या बिरदेवानं मनामध्ये ठरवायला. मनामध्ये जसं ठरवलं नाही असणाऱ्या तान्या गुरुदेवानं त्या वेळेला वाटवा लावला होता बघलेला.
कांबळा लावला खांद्याला नागरबंदी हाताला नागलबंद योत धरला हाताला त्या वेळेला हाताला धरला आणि निघून या ढालगाव ब्रिका गावाला याला लागला बिवा लागला सांगायला बघा लागला ढालगाव बघा गावाला गावाला ढालगाव बघा गावाला ढालगाव बघा गावाला गावाला ढालगाव बघा गावाला पंचाळाच्या बघा वाड्याला वाड्याला पंचाळाच्या बघा वाड्याला हे पंचाळाच्या वाड्याला वाड्याला दरवाजाच्या बघा तोंडाला बाहेरल्या बघा बाजूला बाजूला देवा बघा राहिला देव बघा राहिला राहिला देव बघा राहिला एवढं कोणी बघा पाहिलं पाहिलं एवढं कोणी बघा पाहिलं सांगना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांगना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला हे कुंकुलवा काळमणी कुंकवाचा माझा धनी जपतो माझ्या जीवा भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला ह्या तानाविरुद्धवाले काय केलं विचार मनाचा केला निघून गेला ढालगावच्या पेटला त्या वेळेला ढालगावच्या पेटला गेला पंचाळाच्या वाड्याला दरवाजाच्या तोंडाला दरवाजाच्या तोंडाला गेला असणाऱ्या पंचाळ दादाला देवा विचारलं त्या ठिकाणी आला दरवाजाच्या तोंडाला उभा राहिला पंचाळानं नेत्रानं पाहिलं आणि गरीबाच्या घरला कशी काय भागीर त्या उतरली कशी काय भागीरथी उतरली गंगा कशी काय देवा आली त्या वेळेला असा लागला होता बरं का बोलायला त्यावेळी या तान्या बिरदेव त्या पंचाळाला काय म्हणतो या आणि माझ्या देवाला तान्या माझ्या देवाला अवतारली म्हणल्या पेटाला त्यावेळी गोपाना हा ताना बिरदेव काय म्हणते पंचाळाला पंचाळ दादाला लागला सांगायला माझ्या बहिणीला आणण्यासाठी
5 कळसाचा रथ तुला बांधून दिला पाहिजे त्या वेळेला. कारण माझं लग्न आहे हा. आणि माझ्या लग्नाला बहिणीला आणायसाठी 5 कळसाचा रथ पाहिजे. रथ पाहिजे म्हणल्यानंतर त्या असणाऱ्या पंचाळाच्या बाळाने त्या वेळेला त्या रथाला एका बाजूला चांद सूर्या पाहिजे, दुसऱ्या बाजूला देवा रागो महिना काठी पाहिजे त्या वेळेला. असं म्हणून त्या पंचाळाला सांगितलं. हा. आणि बरं का तानाबिर देवाचं काम त्या पंचाळानं हातामध्ये घ्यायला तानाबिर देव निघून आरवाडी बनायला निघून जायला. हरवाडी बनाला जसा निघून गेला आणि त्या ठिकाणी आला. आरवाडी बघा रानाला, आरवाडी बघा रानाला. आरवाडी रानाला, आरवाडी रानाला. निघून या जायला, निघून या जायला. देवा नाव घियाला, देवा नाव घियाला. नागावया गावाचा, नागावया गावाचा. बाबासाहेब नावाचा, या बाबासाहेब नावाचा. रानग्याच्या कुळीचा, रानग्याच्या कुळीचा. बंधू माझ्या मंडळाचा चालल्या वळवीला. चालल्या वळवीला उजव्या या हातानं. फाशी द्यायच्या बोटाने गाय 51 रुपया. हे लावलं माझ्या मंडळाला मंडळाच्या वतीनं. आभार मी मानल, आभार मी मानल. आभार मी मानल, आभार मी मानल. तो माझ्या वाटला वळी सुटल्या जाग्याला. वळी सुटल्या जाग्याला खाना माझा बिरापा. खाना माझा बिरापा यार वाडी बनाला. अरे वाडी बनाला, अरे वाडी बनाला. शांत 5 मिनिट म्हणणार का रे? 5 मिनिटं भांडा पडतो या.